शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल जाधव विटूची शेती या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण 15 दिवसापूर्वी याच अद्रक प्लॉटमध्ये एक व्हिडिओ बनवला होता. आपण तेलवाडी या गावात आहोत. तेलवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर शेतकरी मित्रांनो, हा कंप्लीट 58 दिवसाचा आल्याचा प्लॉट रेडी झालेला आहे आणि 58 दिवसात आपल्याला आल्यामध्ये काय तयारी करायची याची माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. शेतकरी मित्रांनो, या आल्या प्लॉटला 10 दिवसापूर्वी आपण एक बेसर डोस दिलाय. त्या बेसर डोसमध्ये सगळे मायक्रोन्यूट्रन्स, त्याच्यानंतर मेजर जे अन्नद्रव्य लागतात, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरान आणि आळी वगैरे उन्नी लागू नये याच्यासाठी आपण फ्युरी असा पूर्ण अन्नद्रव्याचा बेसर डोस आम्ही मधल्या फट्टीमध्ये टाकून 4 इंच माती याला 8 दिवसापूर्वी लावलेली आहे. आणि हा जो आल्याचा प्लॉट आहे कंप्लीट 58 दिवस पूर्ण झालेले. 58 दिवसामध्ये आम्हाला या आल्यामध्ये सध्या जे जाणवले ते जे अशा प्रकारचे दांडे आहेत हे पिवळे पडलेले दिसले. याच्यामध्ये जर काही शेतकरी मित्रांचे बऱ्याचशा शंका असतात की अद्रकीला सड लागली वगैरे, तर अशा जे पद्धतीत दांडे आपल्याला पिवळे पडलेले दिसले तर 100% खालून आळीनं कतरलेलं आम्हाला दिसलेलं आहे. तर आपल्याला खालून ड्रीपद्वारे जैविक कीटकनाशक आपण ड्रीपनं देऊ शकतो. त्याला मेटारायझम असं म्हणू शकतो किंवा मग केमिकल याच्यामध्ये जायचं तर क्लोरोपायरिफॉस 50% और सायपरमेथ्रिन 5% असं आपण ड्रीपद्वारे जरी दिलं तर या अळीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला मिळतं. आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे आपल्या वरचे अद्रकचे पानं आहे त्याच्यामध्ये जे आहेत असे एक सिंगल 3ऱ्या नंबरचं पान आपल्याला पिवळं पडलेलं दिसेल. तर ह्यालाही घाबरून जायचं काम नाही शेतकरी मित्रांनो. हे अळीचा प्रकार आहे आणि माशी आहे ती जे इथं दांड्याच्या कोपऱ्यावर डंक मारते आणि त्याच्या 8 दिवसानंतर हे पान पिवळं पडतं. याच्यासाठी आपण फवारणीमध्ये सुमोटोमो केमिकलचं मिओथ्रीन जरी घेतलं तर चांगला रिझल्ट मिळतो किंवा कुठलंही कीटकनाशक एक मारलं तर या जी माशी आहे या माशीला चांगला रिझल्ट मिळतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यात दिसतलच की ही माशी कसल्या प्रकारची आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच. तर शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे हा कंप्लीट 58 दिवस पूर्ण झालेला आहे. प्लॉट एकदम फ्रेश आहे. आम्ही ड्रीपद्वारे सुरुवातीला जे आपण साविल कंपनीचं ट्रायकोडर्मा सुडोमोनास दिलेलं होतं त्याच्यामध्ये मायक्रोरायझा आणि मेटारायझमही घेतलं होतं. पण थोडीफार आम्हाला आळी जमिनीत जाणवते, त्याच्यामुळे आम्ही लिक्विड स्वरूपात जे साविल कंपनीचं मॉडर्न नावाचं येतं मेटारायझम, हे आम्ही ड्रीपद्वारे एकरी 1 लिटर सजेस्ट केलेलं आहे. आणि ड्रीपनं आम्ही आता 2 महिने कंप्लीट झाल्यामुळे आम्ही ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि पॅसिलोमायसिन आणि मेटारायझम असा पूर्ण डोस पुन्हा एकदा ड्रीपद्वारे देणार आहे, जेणेकरून आपटेकी व्यवस्थित राहील आणि मुळ्या फ्रेश राहतील. सडीचा आपल्याला कुठली अडचण येणार नाही. आणि फवारणीमध्ये जे शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशक आपल्याला घेणं गरजेचं आहे. टिपका करपा वाढू शकतो, त्याच्यासाठी आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक अवतार जरी म्हटलं आपण इंडोफिलचं ते घेऊ शकता. त्याच्यामध्ये मिओथ्रीन टाकून चिलेटन मायक्रोटनमध्ये आपण एक्झॅक्ट असा एक स्प्रे या अद्रकला आपण देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, पूर्ण प्लॉट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहोत. शेतकरी मित्रांनो, पूर्ण प्लॉट अशा पद्धती आहे. 1 एकर क्षेत्रावर आहे. आपण याच प्लॉटमध्ये मागील व्हिडिओ बनवला होता. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अद्रकबद्दल नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या युट्यूबच्या शेती या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा. आता तुम्हाला पूर्ण अद्रकचा फोटो 58 दिवस पूर्ण झालेले आहे या प्लॉटला. जमीन थोडी चुनकड असल्यामुळे फेरसचं प्रमाण या जमिनीला मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे आम्ही बेसर डोसमध्ये फेरस घेतलंय आणि ड्रीपद्वारेही देणार आहोत. सध्या तरी कुठेही पिवळेपणा जाणवत नाहीये.